एकदा ही भेंड्यांची झटपट बनून तयार होणारी भाजी बनवून तर पहा, अगदी चमचमीत बनून तयार होते, थोडी देखील चिकट होत नाही। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर इथे मी भेंडे कापून घेतले। भेंडे आधी मी स्वच्छ धुवून आणि पुसून नंतर कापले आहेत। गॅसवर एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये एक पळी तेल घालून घेऊ। तेल चांगलं गरम होऊन देऊ। तेल आता गरम झालं आहे। अर्धा चमचा मोहऱ्या घालू। मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया। आता अर्धा चमचा जिरे घालू। जिरे देखील फुलून देऊ। तर पहा, जिरे आणि मोहऱ्या चांगल्या फुलल्या आहेत। आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया। तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घालू। बारीक चिरलेली एक मिरची घालून घेऊ। कढीपत्त्याची पानं घालूया। कांदा आता हलक्या गुलाबी रंगावरती परतवून घेऊ। कांदा इथे गुलाबी रंगावरती परतवून घेतला। आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टमाटर घालून घेऊ आणि टमाटर देखील चांगलं परतवून घेऊया। 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून टमाटर चांगलं गळलं जाईल। तर इथे 1 मिनिट झालं आहे। मी झाकण काढून घेतलं। पुन्हा एकदा सगळं परतवून घेऊ आणि याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट मसाला। लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा गरम मसाला। आता सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि काही सेकंद हा मसाला भाजून घेऊ। आता मसाल्यामध्ये हे कापून घेतलेले भेंडे घालून घेऊ आणि भेंडे मसाल्यामध्ये चांगले असे परतवून घेऊया। या पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर भाजी थोडी देखील चिकट होत नाही, अगदी सुटसुटीत बनते। तर इथे मी भाजी सगळी परतवून घेतली। आता याच्यावरती 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ आणि गॅस एकदम लो ठेवूया। 3 मिनिटं इथे झाले आहेत। मी झाकण काढून घेतलं। भाजी पुन्हा एकदा चांगली अशी परतवून घेऊया। ही भाजी लो फ्लेमवरतीच शिजवून घ्यायची आहे। आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया। शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते। आता पुन्हा एकदा भाजी परतवून घेऊ। अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते। सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवू शकता। आता भाजीवरती पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। तर पहा, इथे 4 मिनिटं झाले आहेत आणि भेंडीची चमचमीत अशी भाजी बनून तयार झाले। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि नक्की एकदा या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल।